राज्यातील लाखो एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड नोंदणीची अंतिम मुदत 1 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे। या निर्णयामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। कार्ड नोंदणीसाठी होणारी धावपळ आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। सध्या राज्यातील अनेक बस स्थानकांवर एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे। बस स्थानकावरील गर्दी आपण पाहू शकता। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना लांब रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ही परिस्थिती लक्षात घेऊन एसटी महामंडळाने नोंदणीसाठी अतिरिक्त कालावधी देण्याचा निर्णय घेतलाय। आता प्रवाशांना 1 सप्टेंबर 2026 पर्यंत एनसीएमसी कार्डची नोंदणी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे घाई गडबड प्रवाशांना अधिक सुलभ पद्धतीने नोंदणी करता येईल। प्रवाशांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन शक्य तितक्या लवकर एनसीएमसी कार्डची नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन करण्यात येत आहे। भविष्यात एसटीच्या विविध सेवांचा लाभ अधिक सुलभ आणि सुरळीतपणे घेण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार असल्याने शेवटच्या दिवसाची वाट न पाहता नोंदणी पूर्ण करणे हितावह ठरेल। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाचे अनेक प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत असून बस स्थानकावरील गर्दी कमी होण्यासही या मुदतवाढीची मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। क्षितिज दर्जे, स्टार महाराष्ट्र न्यूज, देऊळगाव राजा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।